जरांगे तुझ्या त्या बेवड्या गँगला समानार, कळलं का? हा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. त्याच्यासाठी काय लढा द्यायचा ना तो आम्ही देऊ. आडांचोट तुझी गरज नाही आता आम्हाला, एवढं लक्षात ठेव. तू आहे ना, तुझा काहीच अभ्यास नाहीये. तुला फक्त गुंडगिरी आणि फैगिरी करायची बस, दुसरं काही करायचं नाहीये तुला. काय करायचं नाहीये तुला दुसरं काय शिकवून देतोय तू? काय शिकवून देतोय मुलांना सांग ना? नेत्यांना शिव्या घाला कशामुळे? कारण काय? अरे कारण तसं असेल तर नक्कीच शिव्या घाला. तुमच्या बरोबर मी सुद्धा सोबत असेल तुमच्या. काही कारण नसताना उठायचं, कोणालाही शिव्या द्यायच्या. काही कारण नसताना उठायचं, कोणालाही फोनवर बोलायचं. काही कारण नसताना उठायचं, कोणाच्याही जातीला शिव्या द्यायच्या. अरे हे मराठे नाहीयेत जरांगे. हे मराठे नाहीयेत. अभ्यास कर पहिला. छत्रपती काय होते ते अभ्यास कर पहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं ते, आणि नंतर समाजासाठी लढायला उतर मैदानात मध्ये. तुझा जो डोकं आहे ना, आता जे किडे तुझ्या डोक्यात वळवळतात ना, ते सगळे राजकारणी किडे आहेत. राजकारणी किड्याचा माणूस आमच्या समाजाचं कधी भलं करू शकणार नाही, एवढं लक्षात ठेव. राजकारणी किड्याच्या माणसामुळेच आहे ना आज आमच्या समाजाचं वाटोळ झालेलं आहे. आमच्या हक्काचं जे आरक्षण होतं ना, फक्त यांनी डेटा न दिल्यामुळे ते आमच्या हातून गेलेलं आहे. आणि एवढे वर्ष माझा समाज वंचित राहिला आरक्षणापासून. त्याची पुनरावृत्ती तू करतोय का आता? तो संपत नाही तर तू उभा राहिला का आता आमच्या मुळावर? त्यांनी काय केलं? त्यांनी तेच केलंय ना. सर्वसामान्यांच्या मुलांना गुंडगिरी काय केलंय त्यांनी? हेच निरोप तुमच्या जरांगेला द्या. खूप झाली नौटंकी. ते अशी मान टाकणं, ते कसं तरी करणं, कुणीतरी छाती त्याची चोळणं. पार नाही का त्याला इतक्या दिवस कधीच त्याच्या छातीत दुखलं नाही, पण आता त्याच्या छातीत दुखायला लागलं का? आता पब्लिकच जाईना. पब्लिकनी पाठ फिरवलंय, समाजाने पाठ फिरवलीये. समाजाला या माणसाचा खरा चेहरा दिसलाय. कारण याच्यामुळे हजारो मुलांवर गुन्हे दाखल झाले. आम्हाला फोन करून मला फोन आलेले त्यांचे, आणि मला बोलतायत की जय जरांगे असं बोल. अरे तू बोल, तुझ्या अख्ख्या खानदानाला सांग बोलायचं. मी का बोलू? इथं जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय हा नारा तुम्ही मोडीत काढू नका. तुम्ही कुणाच्या विचारांचे आहात हा विचार करा अगोदर. कुणाच्या विचारांचे आहात तुम्ही? काय एक आंदोलन केलं म्हणजे फार मोठं योगदान आहे का त्या माणसाचं? समाजाला मान्यच केलं होतं आम्ही. त्यांचं योगदान, त्यांचं जे काय त्यांचं कर्तृत्व त्यांनी केलं होतं ना 6 महिन्यात मध्ये, त्यांचा उगम झाला होता ना, आम्ही सुद्धा ते मान्यच केलं होतं. परंतु ज्या पद्धतीत त्यांनी ना अत्ती केलाय ना, ते आम्ही मान्य केलं नाही. ज्या पद्धतीत त्यांनी राजकीय पोळी भाजण्यासाठी समाजाचा वापर केलाय ना, ते आम्ही मान्य केलं नाही. ज्या पद्धतीमध्ये त्यांनी समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला ना, ते आम्ही मान्य केला नाही आणि करणार सुद्धा नाही. तुम्ही एक संपलेला पक्ष वर आणण्यासाठी अख्खा समाज तुम्ही त्याच्या दावणीला बांधताय. अख्खा समाज तुम्ही वेठीस धरताय. कशासाठी? अख्ख्या समाजाचं तुम्ही वाटोळं केलंय फक्त एक संपलेला पक्ष वर आणण्यासाठी. हे तुम्ही फार चुकलात जरांगे. तुम्हाला समाज कधीच माफ करणार नाही. ते 3-4 पोरं आणि तिथले काय असेल तुम्हाला ते थोडेसे गावं त्यांचं समर्थन म्हणजे समाज नाही झाला, एवढं लक्षात ठेवा. माझ्या छत्रपतींनी 12 बलुतेदार 18 पगड जाती सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती. आणि तुम्ही काय केले? तुम्ही गावागावामध्ये वेशीमध्ये जातीमध्ये मतभेद निर्माण केले, भांडणं लावून दिले. काय केलंय तुम्ही? काय घ्यायचं तुमच्याकडनं आम्ही? आणि कुठले विचार तुमचे रुजवायचे? अरे तुमच्यामुळे कितीतरी मुलांचं वाटोळं झालंय. मी दुपारच्या माझ्या लाईव्ह मध्ये सुद्धा सांगितलंय. काय दिलं तुम्ही समाजाला? याचा अभ्यास करा जरा जरांगे. काय दिलंय तुम्ही? ह्या जातीला बोल, त्या जातीला बोल, ह्याला आडवं कर, त्याला आडवं कर. काय केलंय तुम्ही? अरे तुम्ही एवढी उंची गाठली होती ना की तुम्हाला जरी भांडवल त्या शरद पवारांनी पुरवलं होतं ना सभेसाठी, तरी तुम्ही ज्या वेळेला समाजाला कुठेतरी आता न्याय मिळतो असं ज्या वेळेला तुम्हाला समजलं होतं ना की आता मी समाजाचं नेतृत्व करण्यासाठी फार मोठ्या उंचीवर गेलेलो आहे. ठीक आहे, तुम्ही जे काय राडा घातला ना तोही आम्ही तुम्हाला माफ केला असतं. जी काय तुम्ही दंगल घडवून आणली ना तीही आम्ही ना कानाडोळा केला असता त्याच्याकडे. परंतु तुम्ही ज्या वेळेला वाशीमधनं फिरून आलात ना त्यावेळेला तुम्ही मंत्रालयामध्ये बसून तुम्ही काम करून घेऊ शकत होते तुमचं. तुम्ही जो काय धिंगाणा लावला ना परत बसून, फक्त समाजाला वेठीस धरून त्या सरकारला काहीतरी नाही का आमच्यासाठी त्यांनी काही केलंच नाही हे समाजामध्ये रुजवण्यासाठी. अरे हा मराठा समाज आहे, ज्याचं मीठ खातो ना त्याच्याशी इमानी इतबागी वागतोय, एवढं लक्षात ठेवा. मराठा समाज कधीच ज्याचं मीठ खाल्लं त्याच्याशी नीटच वागतोय. हे आमच्या रक्तामध्ये आहे, हे आमच्या पूर्वजांनी आम्हाला शिकवलेले. आणि तुम्ही काय केले? ज्याने आम्हाला दिलंय त्याला लाथाळता आणि ज्याने आम्हाला आतापर्यंत वंचित ठेवलंय आरक्षणापासून, तुम्ही त्याचा उद्या करता. तुमची 2021 ची क्लिप बघितली मी आज. तुम्ही त्याला जाणता राजा म्हणताय जरांगे आणि परत म्हणता की मी का बरं? तुम्ही मला सांगा, ज्या वेळेला शरद पवारांची सत्ता होती 2021 ला, त्यावेळेला तुम्ही बारामतीला म्हणे आम्ही काय कोणतं आंदोलन करायचं म्हणत होता हा काय माहिती? विनंती आंदोलन का विनंती यात्रा त्याची त्याला बारामतीला न्यायची होती. तर शरद पवार हे फार मोठे नेते आहेत म्हणे. शरद पवार हे जाणता राजा आहेत. या माणसाचं भाषण आहे हो. आणि तुम्ही फडणवीस हे सरकारमध्ये आहे, त्यांचं सरकार आहे, तरी सुद्धा तुम्ही फडणवीसला शिव्या देताय. का बरं?
बरं त्याचं कारण काय? त्याला घाणघाण बोलताय, हा बामणी कावा. अरे तुम्ही त्यावेळेला का बरं बोलले नाही की ह्याच शरद पवारामुळे आतापर्यंत आम्हाला आरक्षण मिळालेलं नाही, ह्या वाकड्यामुळे आम्हाला आरक्षण मिळालं नाही, आमच्या आरक्षणाचा मारेकरी हा माणूस आहे. तुम्ही का बोलला नाहीत आतापर्यंत? तुमच्या तोंडातनं कुठंच शब्द निघलेला नाही. हा जरांगे, समाजाला वेड्यात काढायचं काम सोडून द्या. समाजाला समजलेलं आहे, सगळं काही समाजाला समजलेलं आहे. समाज वेडा नाही हो, एवढं लक्षात ठेवा. भोळा भाबडा नक्कीच आहे, भाळून जातोय, कारण इमानदार नेताच मिळत नाही हो त्यांना. छत्रपतींच्या विचारांचा नेताच त्यांना मिळत नाही म्हणून ते भाळून जातात. परंतु त्याचा अर्थ असा नाही जरांगे की तुम्ही त्याचा इतका गैरफायदा. फार तुम्हाला हे जे आहे ना, हे कलियुग आहे. हा, हे कलियुग आहे आणि आम्ही देवा धर्माला मानणारी आमची जात आहे, एवढं लक्षात ठेवा. मी ज्या वेळेला भुजबळला सुनावलं होतं ना, त्याही वेळेला मी सांगितलं होतं, त्याही वेळेला सांगितलं होतं की आम्ही दगडाला सेंदूर लावून त्याच्या पाया पडतो आणि त्याला नवस करतो. अशी भोळी बाबडी आमची जात आहे. जरांगे त्या भुजबळपेक्षा नाही बेकार निघलाय, भुजबळपेक्षाही बेकार निघलाय. कांडी माणूस निघलाय. तू कांडच करतोय फक्त. किती कांड करावे, किती समाजाला बेठीस धरावं, किती समाजाची दिशाभूल करावी, कशासाठी कशासाठी हे सगळं काही करणं लावलंय तू. आता पण बाबा समाज रस्त्यावर येईल, समाज पोट्यानी, अरे काही होत नाही. काहीच होणार नाही. तुझे जे काय 2-4 गुंड तू पाळून ठेवलेले आहेत ना, ते गावोगावी जाऊन जी दहशत घालतायत त्याच्या विरोधात मी अर्ज देणार आहे आता. मी अर्ज देणार आहे त्यांच्या विरोधात मध्ये की ही गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही. तुम्ही तुमचे विचार आमच्यावर लादू शकत नाहीये. का बरं? प्रत्येकाला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार आहे. तू फडणवीसला शिव्या देऊ शकतो, तू शिंदे साहेबांना बेमान म्हणू शकतो, तू त्या अजित पवारला शिव्या देऊ शकतो. जे लोक सरकारी पदावर आहेत, सरकार आहे त्यांचं, तू त्यांना शिव्या देऊ शकतो. परंतु तुझे मत आवडले नाही म्हणून जर सर्वसामान्यांनी, तू कुठलंही, तुला सरकार, तू शासकीय पद नाहीये तुला, तू कोण विधानसभा सदस्य नाहीये, किंवा तू काय, तुला आणखी दुसरं कुठलं काही नाहीये का, जिल्हा परिषद सदस्य नाहीये तू, की पंचायत समितीचा सरपंच नाहीये. परंतु तुला जर बोललं तर तुझे लोक येऊन घरी येऊन त्या भागातल्या लोकांना दमदाटी करतायत. का तुझी दमदाटी सहन करायची आहे लोकांनी? कशामुळं? माझी विनंती आहे त्या भागातल्या लोकांना, जर तुमचं मत तुम्ही व्यक्त करत असाल आणि हा माणूस अशा पद्धतीमध्ये जर त्याचे गुंड तुम्हाला घरी येऊन धमक्या देत असतील आणि तुमच्याकडनं माफी मागून घेत असतील जबरदस्ती, तर तुम्ही 112 नंबरला फोन करा. पोलीस तुमच्या त्या ठिकाणी येतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील. हे सहन केल्या जाणार नाही. कशासाठी? कशासाठी? छत्रपतींचे विचार रुजवा ना तुम्ही लोकांमध्ये. तुम्ही जरांगेचे विचार का रुजवताय? त्याचा जय म्हणा म्हणून लोकांना का तुम्ही जबरदस्ती करताय? कशामुळे त्याचा जय म्हणायचा आम्ही? काय त्याचं कर्तृत्व आहे समाजासाठी? 6 महिन्याचं त्याचं कर्तृत्व आणि त्याच्यामुळे आम्ही त्याचा जय करायचा आहे का? वारे तुमची दडपशाही आणि वारे तुमची हुकुमशाही आणि वारे तुमची निजामशाही खपवून घेतली जाणार नाही, एवढं लक्षात ठेवा. पुन्हा एकदा सांगते, या देशाला संविधान लागू झालेलं आहे. वारे म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे जर काही झालं नाही तर तुम्ही तुमचा आकांत तांडव आणि समाजाचा तुम्ही बळी देणार. जे अगोदरही तुम्ही तेच केलं. किती रुपये खर्च केलेत तेच तुम्ही जे सभेंना उधळलेत ना, तेच पैसे जमा केले असते ना, याच्याकडनं घ्या की आता घ्या. कारण आता संविधान जे आपल्याला आरक्षण लागू झालंय ना, ते टिकवण्यासाठी आपल्याला कोर्टात जावंच लागणार आहे. पुन्हा एकदा सांगते, या देशाला संविधान लागू झालेलं आहे. जेवढं राज्य सरकारला द्यायचं होतं, जेवढं करायचं त्यांनी केलेलं आहे, ते टिकवण्यासाठी सुद्धा ते प्रयत्न करणार आहेत. करावंच लागणार आहे त्यांना. परंतु आता ते टिकावंच म्हणून कर ना त्याचा प्रचार की आता आपल्याला भेटलेलं टिकलं पाहिजे. नाही, तुला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. सगळ्या सोयरे, अरे काय तू सगळ्या सोयऱ्याने एवढं फार मोठं तुझं घर भरणार आहे रे बाबा? काय घर भरणार आहे? काहीतरी आपले टिमका एखाद्याला आणले करायचं नसतं का? त्या यात्रेत गेले की त्याला ती शिट्टीच पाहिजे, त्याला ते खेळण्याच पाहिजेत आणि ते घेऊन नाही दिलं म्हणून ते तिथंच लोळत बसतं आई वडिलांचा हात सोडून. तसं याचं झालंय, मला तेच पाहिजे, मला ते गुडगुडच पाहिजे म्हणून बसतं तिथं पाय खोरत. अशी या जरांगेची तरा झाली. अरे करोडो मराठा तुझ्या मागं होता बाबा, कसा विसरलाय की आपण काय गुडगुडी वाजवायला लागलो, आपण कुठला हट्ट धरून बसलोय. अरे तुझ्या एका फोनवर आहे ना मंत्रालय दरानून गेलं असतं, एवढं तू मिळवलं होतं, पण सगळं घालवलंय जरांगीत. त्या एका आहे ना नासक्या माणसाच्या नादी लागून आहे ना तू सगळं घालवलं, एवढं लक्षात ठेव. एवढी पॉवर तू मिळवली होती ना की तुझ्या एका फोनवर कितीतरी मुलांना नोकऱ्या लागल्या असत्या, एवढं लक्षात ठेव. एवढी पॉवर तू मिळाली होती. कितीतरी वर्षानंतर असा नेता आहे ना खरंच मिळाला होता समाजात. परंतु तुझं आमच्या समोर सगळं काही येत होतं तरी आम्ही शांत बसत होतो की नाही असाही एखादा पाहिजे. असू देत, जाऊ दे ना. आम्हालाही असं वाटत होतं की तुम्ही फक्त त्याचा वापर करून घेताय, जसा त्याने आपला वापर केला आतापर्यंत. बारामतीच्या काड्या करणाऱ्यांनी ना जसा मराठ्यांचा वापर केला आतापर्यंत ना त्याच्या राजकारणासाठी, तसं आम्हाला वाटत होतं आता जरांगे ना त्याचा वापर करत असणार, मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यावं म्हणून. परंतु ज्या जुन्या क्लिप बघितल्या ना त्यावेळेला कळलंय, अरे बापरे, तू तर लय रुजलेला आणि गाजलेला त्याचा भक्त आहे जुना. तू रुजलेला आणि गाजलेला भक्त आहे त्याचा जुना चांगला असा. तुझ्या अंगात मध्ये धमन्यांमध्ये फक्त शरद पवारच धावतोय बस. तुझ्या डोक्यात मध्ये त्याचाच मेंदू रे बाबा, त्याचेच विचार आहेत. तुझ्या डोक्यांमध्ये छत्रपतींचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नाहीयेत. तुझ्या डोक्यामध्ये शाहू फुलेंचे विचार नाहीयेत. तुझ्या डोक्यांमध्ये कसं राजकारण करायचं ना त्या माणसाचे विचार आहेत. कशा पद्धतीत मध्ये पावसात ओलं व्हायचं, कशा पद्धतीत मध्ये पब्लिकला उल्लू बनवायचं, कशा पद्धतीत मध्ये शीट निवडून आलं पाहिजे, त्या माणसाकडे या सगळ्या गोळ्या आहेत. आणि त्या सगळ्या गोळ्या तुला चारल्या होत्या. ते कसं येड्यात काढायचं पब्लिक, त्याचं नाही का? पावसात ओला झाला आणि महाराष्ट्रात मध्ये जो त्याच्या पक्षात नाही त्याने सुद्धा त्याचा फोटो ठेवला स्टेटसला. 18 वर्षाचा तरुण
खरं नाही, 80 वर्षाचा तरुण नाही का, सॉरी 80 वर्षाचा तरुण. सो अशा पद्धतीमध्ये जे काय तुम्ही करणं लावलं ना जरांगी, ते फार वाईट आहे. नका करू जरांगी, थांबा. जे चालवलंय ना तुम्ही, जी चूक केली ना ती कशी दुरुस्त करता येईल याचा विचार करा. जे झालं ते झालं, परंतु आता तरी समाजाचा आहे ना बळी देऊ नका. तुमच्या फायद्यासाठी तुम्ही समाजाचा बळीच दिलेला आहे, एवढं लक्षात ठेवा. काय यांचं दुपारची वाईट आहे बघा ना, की तुम्ही फक्त माझ्यावर आहे ना SIT स्थापन करा. ज्या मुलांनी आत्महत्या केली ना, ज्यांच्या कुटुंबातल्या मुलांनी आत्महत्या केली त्या कुटुंबाला मी तुमच्यावर 302चे खटले भरायला लागले. अरे वा, आता हा एक नवीन कायदा. म्हणजे जे माणूस हा बोलतोय ना ते असंविधानिकरित्याच, संविधानिक कुठंच याच्या संविधानाचा गंधच नाहीये. संविधान या माणसाला पटतच नाही. दुसरी गोष्ट मला आवर्जून सांगायची या ठिकाणी, ज्या भाजपच्या काही महिला भगिनी त्याला भेटायला गेल्या होत्या, मुळात तर पहिली अर्वाच्य भाषा त्यांच्या मुलांनी तिथं केलेली. आज मी एक व्हिडिओ बघितला, मी अगोदर पहिला एकच व्हिडिओ बघितला होता त्या भगिनीचा, की त्या बोलतायत आणि हा ऐकतोय, आणि हा ऐकता ऐकता बोलतोय नाही मी सांगतोय सगळ्यांना, मी आदेश देतोय अजिबात महिला भगिनींना बोलू नका, महिला भगिनींचं त्यांना तुम्ही असं गलिच्छ बोलू नका, मी सांगतोय. असा तो नीट बोलत होता आणि त्यांना टोचून बोलत होता, हे पक्षाची रुमाल का तुमच्या गळ्यात? अरे त्यांच्या गळ्यात तर पक्षाची रुमाल आहे. तू तर फार ऑपरेशन करूनच आतमध्ये ते घड्याळ टाकला का काय माहिती, म्हणून ते घड्याळ ना तिकडे गेलंय त्या शरद याच्याकडे, अजित पवाराकडे. आता तुतारी घे टाकून, तुतारी टाकून घेतो. आता तिला बोलतोय तू त्या महिलेला की हा पक्षाचा रुमाल का? तू तुतारी नाही तर घड्याळ ना, ते तुतारी घे आता ऑपरेशन करून टाकून तुझ्या ह्याच्यामध्ये शरीरात मध्ये. दुसऱ्यांना बोलण्याच्या अगोदर आपण काय आहोत ते बघा ना. त्या महिला भगिनी जर तुला तिथं बोलायला आल्या तर ना, मान सन्मान देणं तुझं काम होतं. तुझी गुरमी बघ त्यांच्याशी बोलताना, हा हो जा बाजूला बाजूला, हो त्या संविधानाची प्रत तुला देताय तर तू काय म्हणतो कुठलं पुस्तक आहे? अरे तू म्हणायचं होता हा ग्रंथ मला देताय का? तो ग्रंथच आहे, संविधान हा ग्रंथच आहे. हा मला ग्रंथ देताय का? त्या ग्रंथाचा मी आदरच करतोय, त्या ग्रंथाचा मी सन्मानच करतोय, आणि त्या ग्रंथामुळेच आज मी एवढं मोठं आंदोलन करू शकलो. त्या ग्रंथामुळेच मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं, मी लोकशाही पद्धतीने आंदोलन करू शकलो. त्या ग्रंथाच्या कायद्यांमुळेच, संविधान नावाच्या. कदाचित त्याच्यामध्ये जर हे नसते ना कायदे, हुकुमशाही असते ना त्यामध्ये, तर तुला जरांगे करोडो लोकांचा ताफा तिथं बोलवता आला नसता, तुला लाखो लोक घेऊन ना मुंबईला जाता आलं नसतं. जे तुला कायदे, जे तुला अधिकार मिळालेत ना, ते संविधानाने दिले, तेवढं लक्षात ठेव. आणि तू काय केलंय रे, ती संविधानाची प्रत घेताना सुद्धा तू कसा ते वागत होता. आणि तू हातात घेतल्याबरोबर ती कपाळाला लावायची होती. त्या संविधानाच्या प्रतमुळेच आम्ही आज तुम्ही श्वास घेऊ शकतो, गुलामीतनं मुक्त झालोय आपण. काय केलंय रे तू? कशी घेतली तू संविधानाची प्रत कशी घेतली हातामध्ये? जसं तुला काही घेणंच नाही त्या संविधानाचं. आणि त्यांना विचारतो हे पुस्तक त्यांना पण द्या, तुमच्या नेत्याला पण द्या. अरे त्या देवेंद्र फडणवीसने उगाळून पिलेलं आहे ते पूर्णपणे, संविधान त्याचा पाठ असणार, एवढं लक्षात ठेव. त्याला नको सांगू तू द्यायला. तो संविधानाचा अपमान होईल असं कधीच तुझ्यासारखं वागत नाही, बोलत नाही. काय करायचं ना, तो राजकारण करत असेल, पण संविधानाचा अपमान होईल असं तो आहे ना वागतही नाही, बोलतही नाही. अपमान करतोय तू त्या महिला भगिनींचा. तुझे तिथले लोक पोरं म्हणतात हा निघा आता. त्या तुला काय बोलतात आणि तुझी काय गुरुमी? जरांगे तुझे ते गुंड जे काय असतील ना, न शिकलेले, ज्यांना घरात पण कोणी विचारत नाही, ज्यांचे लग्न होत नाही म्हणून चौकात बसतात आणि तेच तुझ्या मागे आता फिरायला, त्यांना सांग लोकांना जाऊन ना, सर्वसामान्य पब्लिकला जाऊन छळू नका. जर त्यांचे विचार कोणी मांडत असेल त्यांना धमक्या देऊ नका. त्यांच्याकडनं जबरदस्ती ना माफीनामा घेऊ नका. जबरदस्ती माफी मागायला होता, जबरदस्ती हुकुमशाही चालली का इथं? दडपशाही चालली का इथं? प्रत्येकाला मला सांगायचंय तुमच्याकडे ज्या वेळेला हे गुंड येतील ना, हे गाव गुंड आहेत. हे कोणते गुंड आहेत? ह्यांना कामधंदे नाहीयेत काय? ह्यांना रोजगार नाही यांच्या हाताला. आणि हे मग हे असले नाही का पाचची मारायसाठी ना हे असे कामं करतायत. हे काय शिकलेले आहेत का? शिकलेले मुलं असे करू शकत नाही. ही समाजाने ओवाळून टाकलेले हे घरच्यांनी फेकून दिलेले कामं नाही करत म्हणून. ज्याच्या दारात ही लोक येत असतील ना, एवढं लक्षात ठेवा, ज्यांच्या दारात ही लोक येत असतील ना गुंडगिरी करायला, 112 नंबरला फोन करा, पोलीस तुमच्या दारात येतील. हुकुमशाही चालणार नाही, एवढं लक्षात ठेवा. तुमच्या चुकीच्या गोष्टींना तुम्ही आमच्यामध्ये का रुजवायचा प्रयत्न करताय? समाजामध्ये तुम्ही चुकीच्या गोष्टी रुजवण्याचा प्रयत्न का करताय? त्या कुठल्या तरी राजकीय नेत्याचे विचार तुम्ही आमच्यामध्ये का रुजवण्याचा प्रयत्न करताय? जाणता राजा तो तुमच्यासाठी असेल, आमच्यासाठी जाणता राजा फक्त एकच. तुझं 2021चं बघितलंय मी. जाणता राजा तुला कुणी दिले? तुला कुणी अधिकार दिलाय? कुणी अधिकार दिलाय तुला की त्या शरद पवाराला जाणता राजाची उपमा दे म्हणून? हिथं जाणता राजा एकच आहे, जरांगे, फक्त माझे छत्रपती. तू ना, तुला काय चाटायची त्याची ते चाट. आमच्या छत्रपतींची उपमा कुणाला द्यायची नाही. क्रांती सूर्य म्हणे, क्रांती सूर्य एकच होऊन गेले, ज्योतिराव फुले. पुन्हा क्रांती सूर्य दुसरा होणे नाही. महापुरुषांच्या ज्या पदव्या आहेत ना त्या तुला नको घेऊ. 6 महिन्यामध्ये तू काय कर्तृत्व केलं रे? की मोठ्या मोठ्या महापुरुषांच्या पदव्या तुला लावून घेतोय तू? तुझ्या त्या नेत्याला लावतोय जाणता राजा. तुला काय तर तुझे लोक लावतायत क्रांती सूर्य. काय संबंध क्रांती सूर्यानी काय केलं? त्यांच्या नखाची तरी सर आहे का तुला? अरे लाजा धरा आपण काय करतोय ते. CST जे आहे ना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, हे कोणी बांधलेलं आहे? त्यावेळेचे इंजिनियर कोण होते इंग्रजांच्या काळामध्ये? क्रांती सूर्य ज्योतिराव फुले. अरे एखादा जर स्वार्थी असता ना तुझ्यासारख्या जरांग्या, त्यांनी म्हटलं असतं या स्टेशनला माझं नाव द्या. त्यांनी कुणाचं नाव दिलं? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. हे आहेत महापुरुषांचे विचार. आणि तुझे विचार काय रे? तुझे विचार गुंडशाहीचे, हुकुमशाहीचे, निजामांचे विचार का तुझे? आमच्यामध्ये तू भरवतो का ते? तुझे हे ना गुंडशाही आणि हुकुमशाही ही सहन करून घेतली जाणार नाही, खपून घेतली जाणार नाही, एवढं लक्षात ठेव. महापुरुषांच्या ना पदव्या घेण्यापेक्षा आहे ना त्यांचे विचार तुझ्या डोक्यामध्ये
रुजाव जरा जरांगे. हा, क्रांती सूर्य मनोज जरांगे म्हणे. अरे क्रांती सूर्य फक्त एकच होते, ज्योतिराव फुले. हा, तुझ्यासारखे नाहीयेत ते. माझ्या छत्रपतींची समाधी जी आणि कुणी शोधून काढली असेल ना, ते पहिले क्रांती सूर्य ज्योतिराव फुले आहे. हा, तुला काय त्यांचा त्याग माहिती आणि त्यांनी काय समाजासाठी केले. फुकटची पदवी घ्यायची आणि 6 महिन्यात मध्ये काही न करता समोर लावायची आपल्या. वारे वा जरांगे, काय रे तुझा कायदा जरांगे? हा का तुझा कायदा हुकुमशाहीचा? तुझे गुंड मुलं बरोबर गरिबांच्या घरी जाऊन मारामाऱ्या करतायत आणि त्यांना बोलतात आम्ही बोलतो तसं वागा. का वागायचं त्या लोकांनी? का वागायचं तू बोलतोय तसा? का वागायचं त्या लोकांनी? तुझे गुंड म्हणतील तसे. आज 2 ते 3 व्हिडिओ आले माझ्याकडे. काय संबंध तुमचा? हेच जर दलित समाजाच्या मुलांनी केलं असतं, हेच जर इतर समाजाच्या मुलांनी केलं असतं, अरे आकांत तांडव केला असता तुम्ही. आपलं ते लेकरू आणि दुसऱ्याचं ते कार्ट. जरांगे तुझ्या त्या बेवड्या गँगला सांभाळ, कळलं का? हा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. त्याच्यासाठी काय लढा द्यायचा ना तो आम्ही देऊ. आडांचोट तुझी गरज नाही आता, आम्हाला एवढं लक्षात ठेव. तू आहे ना, तुझा काहीच अभ्यास नाहीये. तुला फक्त गुंडगिरी आणि फळीगिरी करायची बस. दुसरं काही करायचं नाहीये तुला. काय करायचं नाहीये तुला दुसरं काय? काय शिकवून देतोय तू? काय शिकवून देतोय मुलांना सांग ना. नेत्यांना शिव्या घाला कशामुळे? कारण काय? अरे कारण तसं असेल तर नक्कीच शिव्या घाला. तुमच्या बरोबर मी सुद्धा सोबत असेल तुमच्या. काही कारण नसताना उठायचं कोणालाही शिव्या द्यायच्या, काही कारण नसताना उठायचं कोणालाही फोनवर बोलायचं, काही कारण नसताना उठायचं कोणाच्याही जातीला शिव्या द्यायच्या. अरे हे मराठे नाहीयेत जरांगे. हा, हे मराठे नाहीयेत. अभ्यास कर पहिला. छत्रपती काय होते ते अभ्यास कर पहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं ते, आणि नंतर समाजासाठी लढायला उतर मैदानात मध्ये. तुझा जो डोकं आहे ना, आता जे किडे तुझ्या डोक्यात वळवळतात ना, ते सगळे राजकारणी किडे आहेत. राजकारणी किड्याचा माणूस आमच्या समाजाचं कधी भलं करू शकणार नाही, एवढं लक्षात ठेव. राजकारणी किड्याच्या माणसामुळेच आहे ना आज आमच्या समाजाचं वाटोळ झालेलं आहे. आमच्या हक्काचं जे आरक्षण होतं ना, फक्त यांनी डेटा न दिल्यामुळे ते आमच्या हातून गेलेलं आहे. आणि एवढे वर्ष माझा समाज वंचित राहिला आरक्षणापासून. त्याची पुनरावृत्ती तू करतोय का आता? तो संपत नाही तर तू उभा राहिला का आता आमच्या मुळावर? त्यांनी काय केलं? त्यांनी तेच केलंय ना, सर्वसामान्यांच्या मुलांना गुंडगिरी काय केलंय त्यांनी? हेच निरोप तुमच्या जरांगेला द्या. खूप झाली नौटंकी. ते अशी मान टाकणं, ते कसं तरी करणं, कुणीतरी छाती त्याची चोळणं. पार नाही का त्याला इतक्या दिवस कधीच त्याच्या छातीत दुखलं नाही, पण आता त्याच्या छातीत दुखायला लागलं का? आता पब्लिकच जाईना. पब्लिकनी पाठ फिरवलंय, समाजाने पाठ फिरवलीये. समाजाला या माणसाचा खरा चेहरा दिसलाय, कारण याच्यामुळे हजारो मुलांवर गुन्हे दाखल झाले. लक्षात ठेवा, ज्यांच्या गुन्हे दाखल झाले, तुमचा फक्त जामीन करून देण्यात येईल. नंतरच्या केससाठी तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे भरावे लागतील. आणि याचं जिवंत उदाहरण माझी विनंती आहे समाजातल्या त्या मुलांना ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत ना, त्या मुलांनी पुढे येऊन बोलावं की आता त्यांचा खर्च कोणता नेता करतोय. त्यांनी ठोक मोर्चाच्या वेळेस आबा पाटलाच्या सांगण्यावरून तोडफोड केली. आबा पाटील आता त्या लोकांना पैसे देतोय का? आबा पाटील कुठं बसलाय? मंत्रालयामध्ये मस्त बसलाय, कमावतोय त्याचं. ते हुकूम दिले इकडे लोकांना, करा तोडफोड, करा दंगली, करा जाळपोळ. देणार आहे का तो बरोबर पाई करून? आता नाही. आता कुणाच्या खिशातले पैसे जातात? मुलांच्या खिशातले पैसे जात आहेत. कुणाच्या कष्ट करावं लागतात त्यांना? शेतकऱ्यांची पोरं होती जी दंगलीत सामील झाली होती ना, ती शेतकऱ्यांची पोरं होती, कष्टकऱ्यांची पोरं होती. काय केलंय? त्याची पुनरावृत्ती पुन्हा तू चालू केली ना. फक्त तू फार भावनिक केलं बाबा समाज. तू वेगळ्या पद्धतीत मध्ये